नमस्कार, मी अस्मिता भोसले. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे बहुमताने विजयी आणि ठाणे डाऊन लोकल मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे मात्र अतोनात हाल. कित्येक दिवसापासून ठाण्यात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीच्या सामन्याचा अंत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन डावखरे प्रचंड मतांनी विजयी झाले. गेल्या 20 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात यंदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा झेंडा रोवला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बीजेपीचे संजय केळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे व बंडखोरी करणारे निलेश चव्हाण यांच्यामध्ये निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. शांततेत या निवडणुकीतील मतदानही पार पडले. भाजपाचे संजय केळकर व बंडखोर निलेश चव्हाण यांचा पराभव करून 5604 मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरी आनंदनगर येथील रेल्वेच्या ट्रॅकखाली 5 फुटाचा खड्डा पडला. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. गेले कित्येक दिवसापासून ज्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वरुण राजाने आज सकाळपासून हजेरी लावली. मात्र या पावसामुळे मुंबईच्या लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कोपरी येथील 1 नंबर रेल्वे रुळाखालील सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे 5 फुटाचा खड्डा निर्माण झाला. या खड्ड्यामुळे कल्याणकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून खड्डा बुजवण्यास सुरुवात केली होती. मात्र खड्डा मोठा असल्याने व मुसळधार पावसामुळे किती वेळानंतर हे वाहतूक सुरळीत होईल हे रेल्वे अधिकाऱ्यांना मात्र सांगता आले नाही. डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झालेत. पाऊस पडतो की नाही तोवर रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे यंदा तरी नागरिकांची पावसाळ्यात रेल्वे समस्यांमधून सुटका होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत.
फोर्टिस हॉस्पिटलमधील मेंटेनन्स खात्यातील कामगारांना बदलीचे आदेश देत कामावर निलंबित करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तेथील कामगारांनी स्थानिक नगरसेवक सुरेश कोपरकर यांच्या समवेत हॉस्पिटलबाहेर आंदोलन छेडले. काल फोर्टिस हॉस्पिटल बाहेर मेंटेनन्स खात्यातील कामगारांनी हॉस्पिटलच्या संचालक मंडळाविरोधात घोषणाबाजी केल्या. 2009 पासून मेंटेनन्स खात्यातील कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कामगारांच्या नियमावलीत बदलाव आणण्यात आला. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे सूर उमटत असतानाच कामगारांना बदलीचे आदेश देत त्यांना कामावरून काढून टाकण्याचा प्रकार घडत असल्यामुळे आम्ही आंदोलन करत असल्याचे वक्तव्य कामगार विलास चव्हाण यांनी S9शी बोलताना केले. म्हणजे 2002 पासून आम्ही इथे कामाला आहे. विलास चव्हाण 2002 पासून ओकाड पासून आतापर्यंत आम्ही इथेच कामाला आहे. आणि 2009 साली कॉन्ट्रॅक्ट चेंज केलं त्यावेळेला फोर्टिसनी आम्हाला चेंज नाही केलं, म्हणजे दुसरं कॉन्ट्रॅक्टर टाकला ते आम्हाला कंटिन्यू केलं 2009 पासून. 2009 पासून आता मी गावी गेलो होतो, लिव्ह फॉर्म टाकला आहे. आमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसप्रमाणे आम्ही दुसऱ्या रिलेवर ॲडजस्ट करून आम्ही गावी जायचो. कुठे रजा टाकायची असेल तर तिथल्या माझ्या जागेवर दुसरा काम, त्याला ओव्हर टाईम नाही काय नाही, माझ्या जागेवर दुसरा काम. तो गावी गेला की मी त्याच्या जागेवर काम करायचो. असं करायचं प्रॅक्टिस होती. आता ते म्हणतात की आमचा लिव्हचा फॉर्म, आमच्याकडे पद्धत आहे लिव्हचा फॉर्म भरायची. पण लिव्हचा फॉर्म भरायची ही पद्धत 2009 पासून तुमचं ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट आणलं त्यापासून आमच्या युनियनवाल्यांनी विचारलं. 2009 पासूनचं आम्हाला लिव्हचे फॉर्म दाखवतं, ते दाखवायला तयार नाहीत, त्यांच्याकडे आहेच नाहीत. आता हे 6 महिन्यात आम्ही 2 महिन्यापासून युनियन बनवली, त्यामुळं आम्हाला त्रास द्यायला लागले. काय तुमचं काम काय होतं? एअर कंडिशन आम्ही मेंटेनन्स बघतो टोटल हॉस्पिटलमध्ये. चर्चा झाली त्यांनी काय सांगितलं? ते आता गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत सांगतो बोललो घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. तुमचं म्हणणं काय? तुम्हाला काय हां, तुमचं म्हणणं काय आहे? आमचं काम 2002 पासून आम्ही कंटिन्यू इथेच आहे, त्यामुळे ती आम्ही इथेच राहणार. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी स्थानिक नगरसेवकांनी हॉस्पिटलच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. सदर कामगारांवर होणारा अन्याय थांबवत निलंबित केलेल्या कामगारांना कामावर रुजू करावे, नाहीतर यासारखे आंदोलन वारंवार होत राहणार असल्याचे वक्तव्य सुरेश कोपरकर यांनी केले आहे. हां सर, काय विषय होता? एक कामगाराला सस्पेंड केलं आणि ट्रान्सफर दाखवली आणि 9 वर्ष कामगार काम करतो आणि या ठिकाणी प्रोटीनच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांनी प्रत्येक जानेवारीला पगार वाढवतात. ह्या जानेवारीला त्यांनी पगार वाढवलं नाही आणि त्यांनी पगार न वाढवता यांच्यावरती मनमानीचा कारभार चालू केलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काहीतरी अधिकार पाहिजे किंवा आधार पाहिजे म्हणून युनियन केली आमची. आणि युनियनच्या माध्यमातून जेव्हा ह्यांना लेटर वगैरे पाठवलं आमच्या सेक्रेटरींनी, तर त्यानंतर ह्यांनी 1 कामगार 2 कामगार यांनी सस्पेंड करायचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करून त्यांना बरं ट्रान्सफर दाखवतात, म्हणजे कुठेही पाठवून तुम्हाला प्रमोशन वगैरे घ्या, नाहीतर पगार वाढ, अशा माध्यमातून हा इथे प्रगडला. आम्ही यांना सांगितलं की जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कुठेही कामाला तो तुमच्या प्रोटीनच्या अधिपत्याखाली येतो. ज्या अधिपत्याखाली तो येत असेल तर त्यांना पहिला शिकवा, कामगार ते अन्याय होता कामा नये, दक्षता घ्या आणि त्यांनी ट्रान्सफर करता कामा नये, हे तुम्ही त्यांना सांगा. हे सांगत असाल आणि त्यांना तुम्ही कामावरनं इथे ठेवत असाल तर आजची गोष्ट आहे ती चर्चा आणि ती सोडू, नाहीतर चर्चा न करता हे असंच आंदोलन केलं. आणि आंदोलन करताना या ठिकाणी हॉस्पिटल जे आहे ते मुख्यतः म्हणजे हार्ट पेशंटचे हॉस्पिटल आहे. त्या हार्टच्या लोकांना इथे शांतता लावली पाहिजे. शांततेचा भंग करण्यासाठी मॅनेजमेंटला मी रिक्वेस्ट केली, आम्हाला असं उपद्रव करायला लावू नका, हा विषय या ठिकाणी. त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्ही? आता गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्णय, 12 वाजतापर्यंत निर्णय घेतो का ह्यांना इथे पुन्हा आम्ही ठेवणार का ट्रान्सफर करणार, असा विषय गुरुवारी असा विषय झाला आहे. त्याच्या पुढचं पाऊल काय? तर नाही झालं तर या ठिकाणी रोज आंदोलन करावं लागेल, मग त्याला नाविलच आहे. शेवटी ज्या ठिकाणी कामगार काम करतोय त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल, त्याला पर्याय नाही. आणि कायदा आणि सुव्यवस्था राखून आम्हाला ते करावं लागेल. आणि या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था जे आता या ठिकाणी सिनियर आहेत नारगोडे साहेब, त्यांच्या आधिपत्याखाली त्यांनी कुठल्याही त्यांना आमच्याकडनं उपद्रव नव्हता, त्यांच्याकडनं आम्हाला उपद्रव नव्हतं. त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी म्हणजे व्यवस्थापन केलं. आणि आतमध्ये चर्चा कॉन्ट्रॅक्टर सोडून आतमध्ये जे मॅनेजमेंट यांचं जे होतं त्यांच्याबरोबर चर्चा सुलभतेने झाली आजच्या घडीला तरी. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई.
पर्यावरण दक्ष मंच या अशासकीय स्वयंसेवी संघटनेच्या 13व्या वर्धापना दिनाचे औचित्य साधून 8 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे विविध प्रकल्प सादर केले जाणार आहेत. पर्यावरण शाळा, आपलं पर्यावरण मासिक, वसुंधरा पर्यावरण माहिती केंद्र असे अनेक पर्यावरणात्मक प्रकल्प चालवणारी संस्था म्हणून पर्यावरण दक्षता मंच कार्यरत आहे. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयक जनजागृती व आपुलकी निर्माण करणाऱ्या संस्थेचा 13वा वर्ष पूर्ण होत असून 13वा वर्धापन दिन हा 8 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध पर्यावरण गीते तसेच नृत्याचा आविष्कार महेश फडके व निवेदिता रानडे हे सादर करणार आहेत. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ देबी गोयंका उपस्थित राहणार असून डॉक्टर संजय जोशी यांची मुलाखत घेणार असल्याची माहिती प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांनी दिली. कार्यक्रमाचं स्वरूप आहे की खरं म्हणजे पर्यावरण जे आहे किंवा आमचे जे प्रकल्प आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे लोकांसमोर जाणं, म्हणजे एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, मध्ये कविता आहे, मध्ये गाणं आहे, मध्ये एखादं नृत्य आहे, या सगळ्याच्या माध्यमातून आमचे सगळे प्रकल्प जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत. खरं म्हणजे एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या विविध प्रकारच्या प्रकल्पामध्ये जे लोक सहभागी झाले त्यांनी एका ठिकाणी यावं आणि त्यांनी सगळ्यांचा मिळून एक चांगल्या प्रकारचा फोर्स आपण तयार करावा, एक मोठी ऑर्गनायझेशन तयार करावी, अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. सेलिब्रिटी असं नाही, मला असं वाटतं की सेलिब्रिटीसाठीच लोक येतात आणि मग असं होतं की तो सेलिब्रिटी निघून गेला की लोक निघून जातात. तर आमचा कार्यक्रम प्युअर हा पर्यावरण दक्षता मंचाचाच कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी जे लोक एकत्र येणार त्यांनी लोकांनी खरं म्हणजे एकत्र यावं. आणि दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये देबी गोयंका नावाचे एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, त्यांना आम्ही नक्की बोलवलं आहे. देबी गोयंका हे कॉन्झर्वेशनिस्ट आहेत, म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत नेचर कॉन्झर्वेशनसाठी भरपूर मोठे प्रयत्न केलेत. म्हणजे सेव्ह टायगर मुवमेंटमध्ये ते होते किंवा आता मॅनग्रोव्हची जी मोठी मुवमेंट झाली त्याच्यामध्ये ते होते. तर त्यांना इथे मुद्दाम बोलवलं आहे. आणि या सगळ्या मुवमेंटमध्ये जो इंटलेक्ट पार्टिसिपेशन लागतं, कायद्याचा अभ्यास लागतो किंवा सातत्य लागतो, याच्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत केलेलं काम जे आहे ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरू शकतं. त्यामुळे त्यांचं भाषण पण नाही आहे, तर त्यांची एक विशेष मुलाखत एक संजय जोशी नावाचे डॉक्टर संजय जोशी जे पर्यावरणाचे प्राध्यापक आहेत सोमय्या कॉलेजमध्ये घेणार. या अभिनव कार्यक्रमामध्ये पर्यावरण दक्षता मंचाच्या वतीने विविध प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार असून 8 जुलै सकाळी 6:30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सारिका साळुंकेसह नीलम जगताप, S9 न्यूज, ठाणे. कोट्यवधी रुपये खर्च करून नाले सफाईचे काम अपुरे ठेवल्यामुळे पहिल्या मुसळधार पावसाचा मुंबईकरांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले. मुंबईत कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची पाण्याची समस्या मात्र सुटली आहे, परंतु पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नाले सफाईचे काम अपुरे ठेवल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीत भांडूप पोलीस स्टेशन, गावदेवी रोड, विलेज रोड, त्याचप्रमाणे मुलुंड LBS मार्ग येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. तर रस्त्याच्या लगत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. याचा सर्वात जास्त त्रास पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना होत असल्याचे दिसून आले. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा मात्रे, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे बहुमताने विजयी. आणि ठाणे डाऊन लोकल मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे मात्र अतोनात हाल. आपल्या काही समस्या अथवा सूचना असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे C4 BEST क्वार्टर्स, मुलुंड चेकनाका, मुलुंड पश्चिम, मुंबई 400080. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 695-888-58, 699-43-516 आणि 9322326695. धन्यवाद. S9च्या बातमीपत्रात आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.